नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज डिझाईन करणार आहोत पूर्णपणे। तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर या इथं पाहू शकता मी पेपरचं मार्किंग ठेवून मी ब्लाऊज कट केलेला आहे। हे मी पॅटर्न कट करून घेतलेलं होतं अगोदर आणि तेच ठेवून मी इथे ब्लाऊज जो बी आहे त्याचं मी मार्किंग केलेलं आहे पूर्णपणे व्यवस्थित असं। तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं आहे, जरा पण अवघड नाही। तुम्ही असंच पेपरवर कटिंग करून मग तुम्ही तुमची मार्किंग करू शकता। आणि या इथं ते पेपरचं मार्किंग होतं, ही जी पुढची लाईन आहे ही पेपरची आहे आणि जे अर्धा इंच जे एक्स्ट्रा सोडायचं ते शिलाईसाठी अर्धा इंच मार्जिन आपल्याला सोडायचे आहे। आणि जे आपण दुसरी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती आपण वर्क करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी हा दयालजीचा धागा घेतलेला आहे। तर स्टार्टिंगला काय करायचं आहे, आपल्याला चेन स्टिच करायची आहे। तर जे सेकंड मार्किंग दिसत आहे तुम्हाला त्याच्यावरतीच आता मी चेन स्टिच करून घेणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आपल्याला सोडायचं आहे दोन्ही साईडनी। तर त्यासाठी मी पेन्सिलनी मार्किंग करून घेतली की अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे, का तर ते शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी। आणि आता आपण काय करणार आहे, आता चेनची आउटलाईन तयार करून घेणार आहे। तर नेहमीप्रमाणेच बॅक टाका टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला चेन स्टिच करायला सुरुवात करायची आहे। ते इथं पाहू शकता जिथे मी मार्किंग केलेली होती तर त्याच्यावरतीच आता मी ही आउटलाईन तयार करत आहे। खूप सोपं आहे, अजिबात अवघड नाही आहे। एकदम पेपरवर कटिंग करून तुम्ही ती कटिंग ब्लाऊजवर ठेवून तुम्ही त्याची मार्किंग करू शकता किंवा ब्लाऊज जो रेडीमेड ब्लाऊज असतो ते पण ठेवून तुम्ही मार्किंग करू शकता। तर आता इथे एक चेन स्टिच मी पूर्ण करून घेते आणि नंतर परत सेकंड लाईन घ्यायची आहे। दोनच लाईन घेणार आहे मी। तर चेन स्टिचची दोन वेळा म्हणजे डबल चेन स्टिच करून आउटलाईन तयार करून घेतली आहे मी पूर्ण। आणि आता त्याच्यानंतरनं जे आपले शुगर बीड्स आहेत त्याच्यापासून एक लाईन तयार करायची आहे पूर्ण गळ्याला। ते तर मण्यांची सुई घेतलेली आहे आणि आपला नॉर्मल थ्रेड घेतलेला आहे, शिलाई मशीनचा धागा जो की ब्लाऊजचा मॅचिंग आहे तर त्याचनुसार मी घेतलेला आहे। म्हणजे आपला काही धागा जर शिल्लक राहिला तर कुठे दिसणार नाही, त्यासाठी मॅचिंगच धागा घ्यायचा आहे जेव्हा आपण ब्लाऊजवरती वर्क करू त्या टायमिंगला। तर आता ही शुगर बीड्सची पण मी पूर्ण लाईन तयार करून घेणार आणि त्याच्यानंतर जे आपले मोठे बीड्स आहेत त्याच्यापासून लाईन तयार करणार आहे। आपण शुगर बीड्सची लाईन तयार करून घेतल्यानंतर हे मी मोठे बीड्स घेतलेले आहेत म्हणजे मणी, तर त्याच्यापासून मी आता ही लाईन तयार करून पूर्ण गळ्याला घ्यायची आहे। तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिचेस उपलब्ध आहेत, म्हणजे व्हिडिओ उपलब्ध आहेत। तर तुम्हाला कोणाला आरीवर्क शिकायची इच्छा असेल तर स्टार्टिंगपासून तुम्ही सुरुवात करा। बेसिक ते ॲडव्हान्स पूर्ण कोर्स आहे याच्यामध्ये आणि तोही फ्रीमध्ये आहे। इथे तुम्हाला 1 रुपयाही खर्च करायची गरज नाही आहे। तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा।
आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा. तर आपण इथं मोठ्या मण्यांची लाईन कंप्लीट केल्यानंतर ना आता ही परत एक शुगर बीड्सची लाईन मी कंप्लीट करून घेत आहे. या ठिकाणी म्हणजे जी मोठी मणी घेतलेत त्या ठिकाणी तुम्ही जी आपली डायमंड चेन असते ती पण यूज करू शकता, किंवा मोठी मण्यांची लाईन घेतल्यानंतर ना जी मी आता शुगर बीड्सची लाईन घेत आहे त्या ठिकाणी तुम्ही स्टोन चेन यूज करू शकता किंवा कडदाणा यूज करू शकता. म्हणजे जे तुम्हाला आवडेल तुम्ही त्यानुसार तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. आणि जेवढी तुम्हाला आउटलाईन हवी आहे तेवढी तुम्ही मोठी करू शकता. आणि या इथे मी हे बघा हाफ बीड्स घेतलेले आहेत आणि हे आपले बारीक मणी घेतलेले आहेत. तर यापासून आपण आता बुट्टी तयार करणार आहोत. तर हाफ बीड्स मी हे 4 mm घेतलेलं आहे. तर आता हाफ बीड्स टाकल्यानंतर ना 2 चेन घेऊन 2 चेन स्टिच घ्यायचे आहे आणि म्हणजे दुसऱ्या बीड्समध्ये 2 चेन स्टिचचं अंतर ठेवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, मग आता 2 चेन स्टिचचं अंतर ठेवलं ना म्हणजे आपण त्याच्यामध्ये की बुट्टा तयार करणार आहोत त्यासाठी. तर ही मी पूर्ण लाईन तयार करून घेते आणि नंतर आपण छोट्या मण्यांची लाईन कंप्लीट करूया. ते इथे मी छोटे मणी घेतलेत आणि सुईमध्ये बघा अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत. पटकन भरल्या जातात. ते एक एक करून कपड्यावरून उचलण्यापेक्षा ते असं डायरेक्ट घेतलं तर ते परवडतं, म्हणजे जास्त वेळ जात नाही आहे. आणि या इथं पाहू शकता, मी बघू शकता की कशा प्रकारे ह्या बुट्ट्या तयार करत आहे एकदम सोप्या पद्धतीनं. पहिला बुट्टा तयार झाला की तिथंच शेजारी पुन्हा एक चेन स्टिच घेऊन तिथून स्टार्ट करायचं आहे परत आपल्याला. तर हीच बुट्टा पूर्ण गळ्याला बनवायचा आहे. पूर्ण जो राऊंड नेक आहे आपला पूर्ण त्याला बनवणार आहे. ते एकदम सिंपल आणि सोबर अशी ही डिझाईन आहे. खूप सुंदर दिसते आणि जास्त ट्रेंडमध्ये आहे सध्या ही डिझाईन. ब्लाऊजवरती हाताला चेक्सवाली डिझाईन जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि गळ्याला ह्या जास्त डिझाईन ट्रेंडिंग आहेत. जास्त करून लोक हेच सांगतात की हेच बनवा. तर आपल्याला पूर्ण गळ्याला पूर्ण असं हेच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. आरी वर्क शिकण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नक्की जा आणि चॅनलला नक्की भेट द्या. आपले सुरुवातीपासूनचेच पूर्ण व्हिडिओ आहेत आणि इथून पुढेही येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचेस. अजून खूप बाकी आहेत, त्या सर्व मी दावणार आहे तुम्हाला, त्याचे व्हिडिओ टाकणार आहेत. तर एक एक करून तुम्ही सगळे शिकू शकता. खूप सोपी आहे, जरा पण असं अवघड काहीच नाही आहे आरी वर्कमध्ये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, सुई हाताळता यायला पाहिजे. व्यवस्थित सुई हाताळता आली की मग काहीच अवघड नाही आहे. तर बघू शकता किती सुंदर असे बुट्टा वाटत आहे आणि ही डिझाईन पण खूप छान वाटत आहे. जेव्हा बी आपण बीड्स वर्क करू ना त्यासाठी आपल्याला शिलाई मशीनचा धागा वापरायचा, जरी थ्रेड नाही वापरायचा. कारण जरी थ्रेड थोडं खेचायला अवघड जातं. मग
हा धागा ना, शिलाई मशीनचा धागा थोडा सोपा जातो, पटकन इझिली सुईने खेचता येतो. त्यासाठी नेहमी बीड्स वर्क करताना तुम्ही आपलं जे नॉर्मल मशीन आहे तो वापरायचा, त्यामध्ये पॉलिस्टर थ्रेड वापरायचा. तर आता या ठिकाणी बघू शकता आपला ही डिझाईन कंप्लीट होत आहे. आता याच्यानंतर आणखीन काय करायचं आता ते पाहूयात आपण. म्हणजे कोणती डिझाईन वापरायची आणि मटेरियल कोणतं वापरायचं ते पाहूयात, जेणेकरून आपला ब्लाऊज खूप सुंदर असा वाटला पाहिजे. तर आता इथं एंडिंग नॉट मारून घेत आहे आणि नंतर ना आता बघू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. तुम्ही एवढी जरी डिझाईन ठेवली तरी खूप छान वाटतं. याच्यामध्ये आणखीन काही ॲड करायची गरज पण पडत नाही, पण तरी पण या इथं मी हे ड्रॉप बीड्स यूज करणार आहे आणि आपले शुगर बीड्स. आता हे 2 मटेरियल मी यूज करणार आहे. तर बघू शकता हे अशा 3 ड्रॉप बीड्स भरून घेतलेले आहेत मी आणि एक शुगर बीड्स. तर काय करायचं आहे, जे आपण बुट्टा तयार केलेला आहे तर 2 बुट्ट्यांच्या मधोमध आपल्याला ही बुट्टी तयार करायची आहे. तर बीड्स घातल्यानंतर ना एक लॉंग टाका, परत एक शॉर्ट टाका घ्यायचा आहे आणि परत रिटर्नमध्ये पाठीमागं जायचं आहे. एक लॉंग टाका आणि एक शॉर्ट टाका टाकल्यानंतर ना पुन्हा जे आपले ड्रॉप बीड्स आहेत ते त्या धाग्यात टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एक लॉंग टाका शॉर्ट टाका टाकून त्या ठिकाणी एंडिंग नॉट द्यायची आहे. तर एंडिंग नॉट देताना व्यवस्थित अशी द्या, जर आपण धागा म्हणजे खराब नाही झाला पाहिजे त्या ठिकाणी, किंवा कपडा आपला फाटता नाही पाहिजे, म्हणजे जास्त खेचला गेला नाही पाहिजे. तर परत म्हणजे आता काय करायचं आहे, आपल्याला 2 बुट्ट्या सोडून द्यायच्या आहेत आणि परत दुसऱ्या 2 बुट्ट्यांच्या मधोमध आपल्याला ही बुट्टी तयार करायची आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे केलं आहे. 2 बुट्ट्या सोडून त्या ठिकाणी बुट्टी तयार केलेली आहे. किंवा तुम्ही याच्यामध्ये मग एक बुट्ट्यांच्या मधोमध तुम्ही सिंगल बीड्स किंवा ते पण म्हणजे सिंगल बीड्स आणि एक शुगर बीड्स हे पण टाकू शकता, ते पण खूप भारी वाटतं. पण या ठिकाणी मी कस्टमरच्या चॉईसनुसार हे ड्रॉप बीड्स टाकलेले आहेत. आपण आपला स्वतःचा ब्लाऊज आपल्या चॉईसनुसार म्हणजे डिझाईन तयार करू शकतो. तसं कस्टमर सांगतात की आम्हाला ह्या प्रकारचं डिझाईन पाहिजे, म्हणजे ते दुसऱ्यांची डिझाईन आपल्याला दाखवतात की म्हणजे फोटो दाखवणार की मग आम्हाला ही डिझाईन हवी आहे, तर मग आपण तीच डिझाईन तयार करू शकतो. आणि आता हे काय करायचं आहे, ही बुट्टी पूर्ण गळ्याला करायची आहे. पूर्ण गळ्याला ही बुट्टी तयार करून घ्यायची आणि नंतर न पहा किती सुंदर असा ब्लाऊज आपला तयार होणार आहे. तर आता मी तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवणार आहे की बघू शकता किती सुंदर पद्धतीने ब्लाऊज आपला हा तयार झालेला आहे. तर या इथं एक बुट्टी तयार केलेली आहे मिडलमध्ये आणि पूर्ण ब्लाऊजवर मी अशा छोट्या छोट्या बुट्ट्या तयार केलेल्या आहेत. तर बघू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाऊजचा, ब्लाऊज डिझाईनचा. ज्या मी मोठ्या बुट्ट्या केल्यात त्या ठिकाणी तुम्हाला एक बीड्स जरी टाकला असतं तरी ते पण खूप छान वाटतं. तर तुम्हाला या डिझाईनचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही डिझाईन आवडली की नाही आवडली. खूप सोपं आहे, जरा पण अवघड नाही, तुम्ही पण एकदम इझिली तयार करू शकता. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.